खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे आणि हे फक्त आता भावनात्मक आहे आवाहन करतात आणि बाळासाहेबांनी तर सर्व जातीपातीला एकत्र ठेवलं होतं आणि हे हिंदुत्वामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। आज या ठिकाणी गुजराती मराठी असतील हे सर्व हिंदू आहेत। मराठी कोण आहे? हिंदू आहे। गुजराती कोण आहे? हिंदू आहे। पण मला तर एवढंच सांगायचं आहे की यामध्ये अशा प्रकारचं भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा ना। एक तरी विकासाचं काम तुम्ही दाखवा। मुंबई मराठी माणसापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हे गेल्या अनेक वर्षाची घिसीपिटी आम्ही कॅसेट ऐकतोय। पण लोकांना आज माहित आहे, लोक सुज्ञ आहेत की निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो। मी आपल्याला एवढंच सांगतो की मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला याचं कारण काय? गुजराती मारवाडी यांच्याबद्दल जे बोलतात त्यांचे पैसे तुम्हाला चालतात, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला चालतं। मराठी एकतरी कॉन्ट्रॅक्टर कधी भेटला तुम्हाला? दिसला? मग तुम्हाला त्यांचं धन पैसे सगळं चालतात आणि मग अशा प्रकारची जी काही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न, प्रधानमंत्री मोदीजींवर टीका करण्याचा प्रयत्न मोदीजींनी ते भरभरून मुंबईला दिला। आज ग्लोबल मुंबईला फिनटेक हब करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न सुरू आहे। कालच नाशिक, अक्कलकोट, सोलापूर 6 पदरी ग्रीनफील्ड रोड जो आहे, गेम चेंजर आपला समृद्धीसारखा, तो दिला। 10 लाख कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले आणि मुंबईला देखील, या मुंबईमध्ये जे दिल्लीमध्ये जे काही जे कार्यक्रम आयोजित होतात ते म्हणजे मुंबईच्या दृष्टीने, मुंबईचं महत्व लक्षात घेऊन मोदीजींनी मुंबईत आयोजित केले। मुंबई भारताची राजधानी आहे आणि मुंबई मोठी झाल्याशिवाय राष्ट्र मोठं होणार नाही हे त्यांनी ओळखलंय आणि त्यामुळे मुंबई जी आहे राजधानी आहे। मुंबई जगभरातले लोक येतात। काय मुंबईसाठी तुम्ही केलं?